त्याचं कौतुक केलं. तर तू जे एक राखीला मुलाखत दिली होतीस माझ्यासाठी, त्याच्यामध्ये तू त्याच्याबद्दल सांगितलंयस की राज ठाकरे काय म्हणाले, उद्धव ठाकरे काय म्हणाले. सांग ना पुन्हा काय काय. सर कसं आहे, माझं एक म्हणणं आहे बरं का, की आपल्या घरातली सगळी माणसं पिक्चर पाहतात. आपल्याला पिक्चर मधला टॉप अँगल, लॉंग अँगल, क्राफ्टिंग, स्क्रीन प्ले सगळ्यांना सगळं कळतं का? नाही. पण तरी सुद्धा आपण पैसे देऊन पिक्चर पाहिल्यानंतर म्हणतो 15 मिनिटं बोर झाले यार, शेवट उगी गुंडाळलाय म्हणतो की नाही. आपल्याला क्रिकेटमधलं कव्हर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह सगळं टेक्निकली कळतं का? नाही. पण तरी सुद्धा अरे सचिन काय यार तू चूक, आपण सचिनला सांगतो घर बसल्या. तसं राजकारणातनं मला काही कळतं का? तर नाही. माझा तो प्रांत नाही. पण मी ते पाहतो ना, मला त्याच्याविषयी बोलायचा अधिकार आहे ना, आणि या भावनेतनं मी बोललो. मला कुठल्याच पक्षाविषयी असूया नाही, सूड नाही, राग नाही, द्वेष नाही, प्रेमही नाही. पण मला म्हणता तर येतं कारण मी पाहतो ते. तर मी जेव्हा लिहिलं ना सर, मला पहिल्यांदा फोन आला विनोद तावडे सरांचा दिल्लीहून. मला म्हणे अरे काय सुंदर कविता लिहिली आहेस तू. तर मी म्हणलं ह्यांनी शेवटपर्यंत ऐकली आहे का, म्हणजे यांचंही कडवं आहे ना ह्याच्यात. तर मी त्यांना म्हणलं सर तुम्ही पूर्ण ऐकली का? म्हणजे हा काय प्रश्न आहे. म्हणलं अहो सर नाही, अरे पूर्ण ऐकूनच मी सांगतोय, फार सुंदर लिहिली आहेस. आणि मग अर्ध्या तासांनी त्यांची पत्नी जी आहेत वर्षाताई पवार, त्यांचा फोन आला. त्यामुळे अरे विनोद सरांनी ती दिल्लीहून आमच्या कुटुंबातल्या सगळ्या ग्रुपवरती पाठवली, त्यांना एवढी आवडली. मग मला खात्री पटली की अरे ही यांना आवडली. एक फोन जेव्हा आला